तर पहा आपला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण शिक्षक भरतीचे तांत्रिक प्रश्न देखील म्हणू शकतो, कारण पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर वॉटसन हा जे आहेत यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली होती. यामध्ये पहा, मॅकडुगल यांची जी व्याख्या होती ती काय होती? मॅकडुगलची व्याख्या, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. या ठिकाणी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर वॉटसन यांची आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजावरून डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगामध्ये कसं घडणार आहे याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत खूप महत्त्वाची मानली जाते? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2. तर सर्वेक्षण ही एक पद्धत आहे आणि ही खूप महत्त्वाची मानली जाते. पहा, सर्वेक्षण म्हणजे काय किंवा ती जी पद्धत आहे ती काय आहे? एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती महत्त्वाची असते. या ठिकाणी जीवन वृत्तांत ही एक पद्धत आहे. पहा, काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे म्हणजे बारकाईने अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत ही जी पद्धत आहे ही वापरली जाते. यामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देखील घेत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अजूनच खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आपल्याला एका प्रश्नासोबत 3 प्रश्नाची उत्तरे देखील मिळून जातात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण. यानंतरचा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे. पहा, या ठिकाणी देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014च्या मानसशास्त्र व अध्यापन किंवा बालशास्त्रमध्ये विचारण्यात आलेले होते. पहा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला आपण अंधारामध्ये साप समजतो आणि त्याला आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे पहा, इंद्रिय भ्रम. म्हणजे जे आपले अवयव आहेत त्यांचा एक भ्रम होतो, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? इंद्रिय भ्रम. लक्षात ठेवा, इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली किंवा पार्श्वभूमी बदलली तरी आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडून त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. म्हणजेच आपण काय, त्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय झालंय की जे आपलं ज्ञानेंद्रिय आहे त्याने त्याचा चुकीचा अंदाज लावला. या ठिकाणी चित्तभ्रम देखील आहे. पहा, चित्तभ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात, उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाहीत. पहा, चित्तभ्रम म्हणजे काय? की समोर एखादी गोष्ट नाही पण आपल्याला ती गोष्ट आहे असा भास होतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? चित्तभ्रम. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? इंद्रिय भ्रम. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती. पहा, अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2014 आणि 2019 या दोनही वर्षी विचारण्यात आला होता. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली होती? तर ती मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? किंवा साधक अभिसंधान पद्धती जी आहे त्याचा उद्गाता म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते जे उद्गाता म्हणून त्यांना ओळखलं जातं तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 2 B.F. स्किनर हे जे आहेत यांना साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो हे तांत्रिक प्रश्नामध्ये याचा उल्लेख होतो, कारण हे प्रश्न शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 सृजनात्मक. लक्षात ठेवा, सृजनात्मक म्हणजे काय किंवा सर्जनात्मक. कवी, कथाकार, चित्रकार, नाटककार, शिल्पकार इत्यादी हे जे आहेत हे सर्जनात्मक मध्ये येतात आणि आपली कथा सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना साथ चढवतात. याचं आपल्याला मराठीमध्ये आपल्याला वाक्यात उपयोग देखील एक वेळा विचारण्यात आला होता. तर यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर नाटककार, चित्रकार यांच्या ज्या कल्पना असतात ह्या सृजनात्मक कल्पना असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा
असणारी नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते मुले विशेष गरजा असणारी नाहीत असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय उत्तर होईल, तर अध्ययन क्षमता कमी असलेली. लक्षात ठेवा, अध्ययन क्षमता कमी असलेली जी काही मुलं आहेत हे विशेष गरजा असणारी नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, विशेष गरजा असणारी मुले कोणती कोणती आहेत. विकलांगता म्हणजेच काय, तर जन्माच्या वेळी किंवा जन्म झाल्यानंतर अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती जी शारीरिक आणि मानसिक कमतरता आहे तिला म्हटलं जातं पहा विकलांगता. आणि अशी जी काही महत्वाची मुलं आहेत किंवा विशेष गरजा असणारी ते मुलं असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले होते. पहा, या ठिकाणी बुद्धिमत्तेची आपल्याला व्याख्या दिली आहे. या ठिकाणी व्याख्या काय दिलेली आहे की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती आहे तिला बुद्धिमत्ता म्हटलं जातं. पण ही जी व्याख्या आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाची आहे. लक्षात ठेवा, ही जी व्याख्या आहे तर ही विल्यम स्टर्न यांची आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी पहा, वेगवेगळे लेखक आहेत किंवा वेगवेगळे जे शास्त्रज्ञ असतात त्यांनी आपापल्या पद्धतीने काही व्याख्या मांडलेल्या असतात. त्यामध्ये आहेत पहा विल्यम स्टर्न, तर यांनी मांडलेली व्याख्या कोणती आहे. यांनी मांडलेली बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. ही झाली विल्यम स्टर्न यांची व्याख्या. त्यानंतर जे गेट्स आहेत त्यांची काय आहे, बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. ही झाली गेट्स यांची व्याख्या. यानंतर पहा विल्यम जेम्स आहेत, तर यांची व्याख्या काय आहे, सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी क्षमता आहे तिला म्हटलं जातं पहा बुद्धिमत्ता. या 3 लेखक किंवा ते 3 शास्त्रज्ञ आहेत त्यांची प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने मांडलेली व्याख्या आहे. आणि ही दिलेली प्रश्नामधील व्याख्या ही विल्यम स्टर्न यांची आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे असा विचार कोणी मांडला होता. पहा, या ठिकाणी परत एक वेळा महत्त्वाच्या आपल्याला शास्त्रज्ञावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे हे वाक्य किंवा हा विचार कोणाचा आहे. आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014 मध्ये जी झालेली टीईटी होती त्यामधील हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बालमानसशास्त्र आणि अध्ययन शास्त्रामध्ये. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. तर डॅनियल गोलमन यांची विचारधारा होती की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती. वर्ष कोणतं आहे पहा, 1921 या वर्षी. तर ही जी शाळा आहे शिशुशाळा ही कोणी केली होती, लक्षात ठेवायचे नाव काय आहे, बालमंदिर नावाची शिशुशाळा ही केली होती पहा ऑप्शन क्रमांक 3 गिजूबाई बधेका यांनी. यामध्ये अनुताई वाघ ज्या आहेत यांनी कोसबाड प्रकल्प आहे आणि रमाबाई रानडे ज्या आहेत ह्या सेवा सदन आहेत. आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका आहेत सावित्रीबाई फुले. त्यांनी पहिली शाळा काढली कोणी, मुलींची शाळा, तर महात्मा फुले यांनी काढली आणि त्या शाळेवरती त्या शिक्षिका म्हणून होत्या. या ठिकाणी प्रश्न आहे, 1921 साली दक्षिणामूर्ती या ठिकाणी बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूबाई बधेका यांनी काढली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय. पहा, या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, हे जे आहे बालमानसशास्त्र याविषयी महत्त्वाच्या असणाऱ्या व्याख्या आपण येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये असे 10-12 व्हिडिओ घेऊया. त्यामध्ये आपण जवळपास 300 प्रश्नांचा समावेश घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर त्याला आपण प्रेरणा असं म्हणतो. लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजे काय, एक प्रकारे मोटिवेशन आपण त्याला म्हणू शकतो. तर साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशेष किंवा विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं जे मिश्रण आहे त्याला आपण प्रेरणा म्हणतो किंवा एक मोटिवेशन असतं, आपण त्याला इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणू शकतो. या ठिकाणी पहा धारणा याची व्याख्या काय आहे. धारणाची व्याख्या काय आहे, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा आहे. या ठिकाणी प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे काय आहे, तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे एक प्रेरणा होय.
या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे असते पहा बुद्धिमत्ता. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये देखील या प्रश्नाचा उल्लेख केला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आकलन, शोध, दशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी म्हटले होते. पहा बुद्धीचे 4 पैलू कोणते आहेत, आकलन, शोध, दशा आणि टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी म्हटलं होतं, तर ते म्हटलं होतं ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड बिने यांनी म्हटलं होतं. पहा बुद्धीचे 4 पैलू त्यांनी कोणते कोणते सांगितले, पहिला आहे आकलन, दुसरा कोणता आहे, दुसरा आहे पहा शोध, तिसरा कोणता आहे, तिसरा आहे दशा आणि चौथा कोणता आहे, तर चौथा आहे पहा टीका. हे 4 पैलू आहेत आपल्या बुद्धीचे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल अल्फ्रेड बिने. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. पहा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे जे व्याख्या आहे किंवा हे जे उद्गाता म्हणून त्यांना आपण ओळखलं जातं तर ते कोण आहेत. या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मार्शा विल आणि ब्रूस जॉईस हे जे दोघ जण आहेत यांना म्हटलं जातं अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय. पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जे आपले डीएड बीएड चे विद्यार्थी आहेत त्यांना ज्यावेळेस आपण पाठ घेतो त्यावेळेस या प्रश्नावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय असतं, तर यशस्वी अध्यापन म्हणजे असतं पहा परिणामकारक अध्ययन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा परिणामकारक अध्ययन म्हणजेच काय, तर यशस्वी अध्यापन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हटलं जातं. पहा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. बाह्य उद्दीपक या संबंधाच्या मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या ज्या प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया आहे तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 1 संवेदना असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा संवेदनाची व्याख्या काय, ही व्याख्या आहे. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाच्या PDF पाहिजे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. पहा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जी स्वतः म्हणजे आपल्या मनाने केलेली जी धडपड असते तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 अवधान असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा अवधान म्हणजे काय, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड तिला म्हटलं जातं अवधान. यानंतर आहे पहा विस्मरण. विस्मरण म्हणजे काय, तर ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण. स्मरण न होणे म्हणजे आठवणीत न येणे. यानंतर आहे पहा स्मरण. तर स्मरण म्हणजे काय, गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय. म्हणजे झालेल्या गेलेले जे काही अनुभव आहेत त्यांचं पुनरुच्चारण किंवा पुनर्जीवन म्हणजे त्याला स्मरण आपण म्हणतो. यानंतर आहे कल्पना. कल्पना म्हणजे काय, तर एखादी आयडिया काल्पनिक युक्ती. तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे त्याला आपण कल्पना म्हणतो. म्हणजे जे काही सध्या वास्तवामध्ये दिसतं त्यालाच इम्प्लिमेंट करणं, त्याच्यामध्ये नवीन काही अजून तयार करणं त्याला म्हटलं जातं पहा कल्पना म्हणजेच आयडिया. आणि अवधान म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी स्वतःच्या मनाने केलेली धडपड ती असते अवधान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हटलं जातं. पहा विकास अवस्थेमधील जो वयोगट दिलेला आहे 6 ते 12 वर्षाचा त्या कालावधीला काय म्हटलं जातं, तर ही जी कालावधी असतो याला किशोरावस्था असं म्हटलं जातं. पहा किशोरावस्था. लक्षात ठेवा शैशवावस्था कधी असते 1 महिना ते 2 वर्ष. पहा शैशवावस्था. यानंतर बाल्यावस्था कधी असते 2 वर्ष ते 6 वर्ष ही बाल्यावस्था असते. यानंतर किशोरावस्था काय असते 6 वर्ष ते 12 वर्ष जी असते ती असते किशोरावस्था. आणि यानंतर पहा पौगंडावस्था म्हणजे काय, तर 12 वर्ष ते 14 वर्ष ती असते पहा पौगंडावस्था. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापन शास्त्र म्हणजे काय. खूप बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे पहा पद्धती व प्रतिमान, अध्यापन सूत्रे आणि तत्वे आणि नियम या सर्वांनी मिळून म्हटलं जातं पहा अध्यापन शास्त्र. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्याला 2014 मध्ये विचारण्यात आला होता पहा पहिल्या पेपरसाठी. हा प्रश्न आपल्याला 2019 ला विचारण्यात आला होता पहा दुसऱ्या पेपरसाठी. तर अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर ती असते ऑप्शन क्रमांक 2, फक्त बौद्धिक स्वरूपाची असते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत आहे. पहा, या ठिकाणी परत एक वेळ आपल्याला शास्त्रज्ञ घेण्यात आलेले आहेत. तर हे या ठिकाणी काय एक मत मांडलेलं आहे, ते मत कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. व्यक्ती व तिच्या सभोवतालचं म्हणजे जे सराउंडिंग जे वातावरण आहे यांच्यामधील आंतरक्रियामधून प्राप्त म्हणजे तयार झालेल्या किंवा प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या ज्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत होतं? तर हे मत आहे ऑप्शन क्रमांक 3 कोहलर या शास्त्रज्ञाचं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014 ते 2021 या 6 ते 7 वर्षामधील झालेल्या टीईटी पेपरमधील घेतलेले आहेत. तर अध्यापनाची तत्वे खालीलपैकी कोणती आहेत? यामध्ये सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध यापैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अ ब क ड इ म्हणजे सर्व. म्हणजे यामध्ये पहा, सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध हे चारही जे आहेत हे अध्यापनाची तत्वे येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, अध्यापनाचे महत्वाची तत्वे. तर अध्यापनाचा विद्यार्थी जो आहे तो केंद्रबिंदू असतो. अध्यापन पद्धती व तंत्रे, अध्यापन सूत्र, विद्यार्थी सहभाग, विद्यार्थी अभिरुची, व्यक्तिगत फरक, योजनाबद्ध, दैनंदिन अनुभव, अध्यापन साधने, लोकशाही प्रधानता, शैक्षणिक साहित्याचा वापर, विद्यार्थ्यांचा दैनंदिन अनुभवाचा अध्यापनात केलेला वापर आणि सहनशीलता हे जे आहेत हे अध्यापन तत्वे आहेत. मित्रांनो, यावरती खूप सारे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत, त्यापैकी हा एक इम्पॉर्टंट प्रश्न होता. यानंतरचा प्रश्न आहे, खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घातलेला कोणता आक्षेप असत्य आहे? पहा, असत्य या ठिकाणी खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य यामध्ये खूप वेळा फरक आपल्याला कळत नाही. तर असत्य म्हणजे खोटा आक्षेप, लक्षात ठेवायचा आहे. तर खाली जे काही बालोद्यान पद्धतीवर घातलेला कोणता जो असा आक्षेप आहे की जो असत्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते, हे हा जो आक्षेप आहे हा असत्य आक्षेप आहे. यामध्ये पहा, शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांनी करावे लागते, साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे, स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही, हे जे 3 आहेत हे सत्य असणारे आक्षेप आहेत आणि असत्य आहे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षक तंत्रासाठी वापरली जातात किंवा वापरतात? हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. यामध्ये कोणकोणती साधनं आहेत पहा, पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि प्रासंगिक नोंदी ह्या ज्या आहेत या साधनांपैकी कोणती अशी निरीक्षण साधनं आहेत की जी निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि ड. अ म्हणजे काय तर पडताळा सूची, ब म्हणजे काय तर पदनिश्चयन श्रेणी आणि ड म्हणजे काय तर प्रासंगिक नोंदी. हे जे 3 साधने आहेत हे निरीक्षण तंत्रासाठी वापरले जातात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लेखी परीक्षामध्ये सुधारणा करावयाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? पहा, उपयुक्त ठरणार नाही असा शब्द आपल्याला विचारला आहे. प्रश्न परत एक वेळा मित्रांनो हा समजून घ्यावा, कारण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये खूप सारे प्रश्न असतात की आपल्याला थोडेसे ते कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. लक्षात ठेवायचं, ही बाब जी आहे ही उपयुक्त ठरत नाही. यामध्ये उपयुक्त कोणत्या, कशासाठी उपयुक्त? तर लेखी परीक्षामध्ये सुधारणा करायच्या दृष्टीने कोणती बाब उपयुक्त ठरेल असं आपल्याला
सांगायचं आहे। या ठिकाणी कोणती ठरणार नाही तर वार्षिक परीक्षेला महत्त्व देणं ही बाब योग्य ठरणार नाही किंवा उपयुक्त ठरणार नाही। तर यामध्ये पहा, दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे, गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे, उत्तर पत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे, हे जे घटक आहेत 1, 3 आणि 4 यांच्याद्वारे म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जर सुधारणा करायची असेल तर या दृष्टीने ह्या ज्या बाबी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, ही बाब महत्त्वाची किंवा उपयुक्त ठरत नाही। यानंतरचा प्रश्न आहे, खालील व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य विधान आहे? पहा, असत्य म्हटलं की लगेच आपल्याला कळलं पाहिजे की त्या ठिकाणचं चूक विधान आपल्याला सांगायचं आहे। कोणती पद्धत आहे तर खाली दिलेल्या व्याख्यान पद्धतीतील संदर्भातील कोणतं विधान? तर कोणतं विधान असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर अवधान केंद्रीकरण होते। लक्षात ठेवा, हे जे विधान आहे हे असत्य विधान आहे। लक्षात ठेवा, असत्य विधान। यामध्ये कमी वेळात जास्त अध्यापन करता येते, तत्वे सिद्धांत कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो, दुर्मिळ माहिती सहज देता येते। हे जे 3 घटक आहेत किंवा हे जे 3 विधान आहेत 2, 3, 4 हे जे विधान आहेत तर हे सत्य विधान आहेत आणि असत्य आहे अवधान केंद्रीकरण होतं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावरती भर दिला होता? या ठिकाणी पहा, आपण एक थेरम म्हणू शकतो किंवा सिद्धांत म्हणू शकतो। तर काय आहे सिद्धांत किंवा तो थेरम? लक्षात ठेवा, अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसते किंवा नसून तत्व शोधून सामान्यकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावरती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने भर दिला होता? तर ते आहेत पहा, ऑप्शन क्रमांक 2 C.H. जट। हे जे आहेत हे असे मानसशास्त्र आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक व्याख्या सांगितली होती किंवा एक मुद्दा मांडला होता। तर कोणत्या मुद्द्यावरती जास्त भर देणं गरजेचं आहे? लक्षात ठेवा, हा मुद्दा त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेला आहे। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? या ठिकाणी आपल्याला काही विधानं दिलेली आहेत। तर विधानं पहा कोणती आहेत? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। हे जे 4 विधान आहेत त्यापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य आपल्याला सांगायची आहेत। आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे ह्या आपला जवळपास 8वा व्हिडिओ आहे पहा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनावरचा। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन पहा, कारण सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन प्रश्न हे ठरणार आहेत। कारण याआधी असे प्रश्न YouTube वरती आतापर्यंत आलेले नाहीत आणि हे आपण पूर्णपणे 2014 ते 2021च्या सरावासाठी प्रश्न घेत आहोत। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 4 अ ब क ड म्हणजेच सर्व। तर लक्षात ठेवा, सर्व कोणती कोणती आहेत? ए क्रमांक आहे शिक्षण हे त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, यानंतर आहे शिक्षण हे स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, क आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि चौथा आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। ही 4ही विधानं शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर पहा, शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? कारण मित्रांनो, आपण प्रत्येक ठिकाणी नोट देखील देत आहोत। तर यापणे पहा, शिक्षण ही अखंडपणे नैसर्गिक व सहज, त्रिकेंद्रात्मक, मानसिक, सामाजिक, औपचारिक, अनौपचारिक आणि स्वयंस्फूर्त असणारी प्रक्रिया आहे। लक्षात ठेवायचे हे पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्ती विकास संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य म्हणजे या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न आहे। कशामध्ये? व्यक्ती विकासासंदर्भात। तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 तर विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो, हे जे विधान आहे हे योग्य आहे। यामध्ये अयोग्य कोणकोणते आहेत? लक्षात ठेवा, विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव पडतो, हे चूक आहे। विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव पडतो, हे देखील चूक आहे। विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही, हे देखील चूक आहे, म्हणजेच अयोग्य आहेत। आणि तिसरा क्रमांक हे आपलं योग्य उत्तर होणार आहे, ऑप्शन क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे, कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत? पहा, या ठिकाणी असत्य दिलं आहे। कोणतं विधान आहे की ते असत्य आहे? म्हणजेच काय? तर ते चूक असणारं विधान आहे।
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर या वयामध्ये शब्द संपत्ती वाढवण्याकडे त्यांचा कल असतो. हे जे विधान आहे लक्षात ठेवा, हे चुकीचं विधान आहे. यामध्ये बरोबर काय काय आहेत, तर या वयात कोणत्या कुमार अवस्थेतील वयात मुलं जे आहेत हे आदर्शाच्या शोधामध्ये असतात. वयामध्ये भिन्न लिंगी आकर्षण वाढते आणि या वयामध्ये मुलं जे आहेत हे बंडखोर होत असतात. पण या वयामध्ये शब्द संपत्ती वाढवण्याकडे त्यांचा कल नसतो, लक्षात ठेवा. आणि कल असतो म्हणजेच हे वाक्य चूक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या शिक्षकांनी करणे गरजेचं आहे. तर त्यापैकी कोणकोणत्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे. कशामध्ये पहा, किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी. तर यामध्ये पहा, अक्षरांना योग्य वळण लावावे, बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे आणि मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. यामधील कोणत्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर अ, ब आणि ड. अ म्हणजे काय, तर अक्षरांना योग्य वळण लावणे. ब म्हणजे काय आहे, तर बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे. आणि ड म्हणजे तर मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. हे जे 3 घटक आहेत किंवा ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित ठेवण्यात आलेलं आहे. पहा, खालीलपैकी असं कोणतं उदाहरण आहे की जे उदाहरण आपल्याला मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावरती आधारित आहेत. यामध्ये लक्षात ठेवायचे उदाहरणं पाहून घ्या. तर भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, विद्यार्थ्यांना थोर नेत्याची चरित्रे सांगणे, निसर्गचित्र शिकवताना चित्र दाखवणे आणि कवितेचं स्पष्टीकरण करणे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर अ, ब आणि क. अ म्हणजे काय, तर भूगोल विषयात नकाशाचा वापर करणं. हे देखील अध्यापन सूत्रावरती आधारित असलेले एक उदाहरण आहे. यामध्ये ब काय आहे, तर विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र देखील सांगणं. आणि क कोणता आहे, तर निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणं. हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्ग व कचरा करत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे. पहा, प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा असणे, टापटीपपणा असणे, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी आणि तो तास संपल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी जे आहेत ते कचरा करून वर्गामध्ये निघून जातात. हे विधान अध्ययनाच्या संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे. तर ही कोणतं उपपत्ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला होता. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला प्रश्न आहे की जे विल्यम जेम्स आहेत पहा विल्यम जेम्स तर यांनी दिलेली व्याख्या कोणती आहे बुद्धिमत्तेची. तर या ठिकाणी त्यांनी कोणती दिलेली आहे पहा तर ऑप्शन क्रमांक 1 नव्या परिस्थितीशी समायोजन करणे म्हणजेच बुद्धिमत्ता अशी त्यांची व्याख्या होती. पहा विल्यम जेम्सची व्याख्या काय आहे, सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला बुद्धिमत्ता किंवा बुद्धी म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली काही वर्तनाबद्दल दिले आहे त्यापैकी बोधात्मक वर्तनाबद्दल कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहा बोधात्मक म्हणजे काय, तर त्यामधून काही ना काहीतरी आपल्याला एखादी गोष्ट मिळेल म्हणजे त्यातून मॉरल आपल्याला मिळेल असं वर्तनाबद्दल कोणतं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तर विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवतो. हे जे आहे यातून आपण काही एक बोध घेण्यासारखं आहे म्हणजे ते काय आहे तर बोधात्मक वर्तन आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एकाच वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे किंवा आधारलेले आहे. एकाच वेळी एक पायरी असलेले किंवा ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद हे तत्व जे आहेत असलेलं क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेलं आहे.
तर ती उपपत्ती आहे ऑप्शन क्रमांक 3 साधक अभिसंधान उपपत्तीवरती ते आधारलेले आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा ही व्याख्या कोणाची आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन, एक प्रकारे आपण मोटिवेशन म्हणू शकतो. तर प्रतिक्रियामध्ये असणारा जो जोश आहे आणि किंवा त्यामध्ये जो असणारा आवेश आहे ती वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असते. तर ही व्याख्या कोणी मांडली आहे? ही व्याख्या मांडली आहे पहा लिंड्सले यांनी. काही पुस्तकामध्ये लिंड्सले असं देखील आपल्याला दिलेलं आहे. तर यांनी मांडलेली ती व्याख्या आहे. पहा लिंड्सलेची व्याख्या काय आहे? प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय. साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे काय? तर प्रेरणा. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजेच काय त्याला आपण म्हणू शकतो मोटिवेशन काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा कोणत्या आहेत? यामध्ये पहा 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे प्रायोजनाचे आंतरिक घटक नियंत्रित करणं. ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. शिक्षण हे जे आहे हे नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. यापैकी आपल्याला प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा सांगायच्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर ब, क आणि ड. पहा ब, क आणि ड. ब म्हणजे काय? तर ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. क म्हणजे काय? तर शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. आणि ड म्हणजे काय? तर शिक्षण ही अखंडपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. ह्याच्या 3 मर्यादा आहेत ह्या प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादामध्ये येत आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विस्मरण ही महत्वाची एक प्रक्रिया आहे. खालीलपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान सत्य आहे? सत्य म्हणजे या ठिकाणी काय? तर कोणते विधान खरे आहे? कशाच्या बाबतीमध्ये? विस्मरणाबाबत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ड. अ आणि ड म्हणजे काय? पहा अ म्हणजे काय? तर अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. पहा ही एक गोष्ट कोणती आहे? सत्य आहे. यानंतर काय दिलेलं आहे? ड दिलेला आहे. ड मध्ये पहा ऑप्शन क्रमांक हे पहा ड. तर जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. हे जे आहेत हे 2 आपलं बरोबर असणार आहेत. म्हणजे हे 2 महत्वाचे विधानं सत्य आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? अनुवंशासंबंधीचे नियम कोणकोणते आहेत? यामध्ये आपल्याला 4 नियम दिलेले आहेत. त्यापैकी साधर्म्याचा, वैविध्याचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परागतीचा नियम यापैकी कोणते ती असे जे नियम आहेत ते अनुवंशासंबंधीचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि ड. हे जे नियम आहेत लक्षात ठेवा. अ म्हणजे काय आहे? साधर्म्याचा नियम. ब म्हणजे काय आहे? वैविध्याचा नियम. आणि ड म्हणजे काय आहे? तर परागतीचा नियम. हे 3 नियम अनुवंशासंबंधीचे नियम आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? पहा कुशाग्र बुद्धी म्हणजे आपण काय म्हणू शकतो? हुशार बुद्धीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त असेल? यामध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत. इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, वर्गध्यापनामध्ये त्यांचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. यांच्यापैकी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या हुशार बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व. म्हणजे पहा इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा. ब काय आहे? वर्गाध्यापनामध्ये त्यांचा सहभाग वाढवावा. क आहे स्वतंत्र अभ्यासक्रम त्यांचा तयार करावा. आणि ड आहे उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. त्याला आपण समर वॅकेशन म्हणतो. याच्या सर्व गोष्टी आहेत ह्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या गोष्टी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून देखील उत्तर देऊ शकता. या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे लक्षात ठेवा. आणि ही व्याख्या खूप महत्वाची आहे.
उपपत्ती म्हणजे आपल्याला माहित म्हणजेच काय तर ज्ञात आहे, माहित असलेली, त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे एक दृष्टिक्षेप टाकण्याची तसेच अंदाज करण्याची आणि रचना करण्याची जी आपली वृत्ती असते, ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर ही व्याख्या आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 कॅम्पबेल यांची. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलाचे लक्षण नाही. पहा कोणतं असं लक्षण आहे की ते मतिमंद मुलामध्ये येत नाही. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. जे स्पेशल टीचर असतात त्यांना देखील हा प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तर समायोजनक्षम असणे हे जे आहे हे मतिमंद मुलाचं लक्षणामध्ये येत नाही. यामध्ये पहा मित्रांनो, मतिमंद बालकाची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये काय आहे, आकलन क्षमता कमी, अवधान स्थिर नसते, प्रगती मंद गतीने होते, इतरांमध्ये ते मिसळत नाहीत, निर्णय क्षमतेचा कमतरता किंवा अभाव असतो, एकाच जागी जास्त वेळ बसतात, आत्मविश्वास म्हणजे जे कॉन्फिडन्स आहे त्याची कमतरता भासते किंवा अभाव असतो, मानसिक दृष्ट्या त्यांचा अभाव असतो, बोलण्यात व वागण्यात त्यांच्या विसंगती असतात म्हणजे बोलणं वेगळं आणि करणं वेगळं म्हणजेच वागणं वेगळं, आणि सामाजिक विकासाचा त्यांच्यामध्ये अभाव असतो. हे जे आहेत हे सर्व मतिमंद बालकाची वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो यावरती आपल्याला कधी कधी पहा अवधान स्थिर नसते यावर प्रश्न विचारलेला आहे, प्रगती मंद गतीने होते यावर देखील प्रश्न विचारलेला आहे, आत्मविश्वासाचा अभाव असणे यावरही प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्राचा योग्य गट कोणता आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे? तर याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व गट आहेत. म्हणजेच काय, प्रावीण्य बुद्धिमत्ता सर्जनशीलता, प्रावीण्य बुद्धिमत्ता भावात्मक क्षेत्र, सर्जनशीलता भावात्मक क्षेत्र आणि भावनिक बुद्धिमत्ता हे जे तीनही गट आहेत ते योग्य आहेत, जे की व्यक्तिभेदाच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांचा गट आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील उदाहरणांमध्ये कोणत्या विधानात आविष्कार संप्रेषण तंत्र वापरण्यात आलेला आहे? पहा प्रश्न महत्वाचा आहे. पहा हा देखील खालील उदाहरणामध्ये कोणत्या विधानामध्ये आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले यामध्ये पहा आविष्कार प्रक्षेपण तंत्र जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतःच्या चुका शोधणे, आपल्या मनात डोकावून पाहणे, आपल्या भावना व अभिरुची शोधणे, आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणे, स्वतःची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? या ठिकाणी हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे आणि मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची PDF आपण फ्रीमध्ये देत आहात. पहा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कसल्याही प्रकारचा चार्ज त्या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही. पहा प्रश्न परत एक वेळा पहा किंवा आपण याचं उत्तर पाहूया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर आत्मपरिचय म्हणजे स्वतःची ओळख एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये काय काय आहेत क्षमता काय काय आहे? स्वतःच्या चुका शोधणे, स्वतःच्या किंवा आपल्या मनात डोकावून पाहणे, आपल्या भावना व अभिरुची शोधणे म्हणजे आपला एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण किक शोधणे म्हणू शकतो, तर आपल्या कमतरता आणि बलस्थाने शोधणे, आपल्या स्वतःची योग्यता जाणून घेणं हे जे सगळे लक्षणं दिसतात तर हे भावनिक क्षमतेचे लक्षण आहेत आणि ते आहेत पहा आत्मपरिचयाचे लक्षणं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? पहा या ठिकाणी आपल्याला बाह्य घटक विचारला आहे आणि मित्रांनो बालशास्त्रज्ञ किंवा बालमानसशास्त्रामध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे बाह्य घटक. पण काय विचारलंय? अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक. यामध्ये पहा अभिरुची, तत्कालिक गरजा, पुनरावृत्ती आणि वैचित्र्य. लक्षात ठेवा हे जे आहेत हे आपल्याला काही घटक दिलेले आहेत. यापैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते आहेत आपल्याला असं विचारलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर क आणि ड फक्त. तर क म्हणजे काय आहे पहा पुनरावृत्ती आणि ड म्हणजे काय आहे तर वैचित्र्य. हे जे दोन घटक आहेत किंवा हे जे दोन ऑप्शन आहेत हे बाह्य घटकाचे ऑप्शन आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा अवधानाचे आंतरिक घटक कोणते कोणते आहेत? यामध्ये अभिरुची, तत्कालिक गरज, नैसर्गिक गरज, दृष्टिकोन, मनस्थिती आणि सवयी हे जे आहेत 6 ते 7 हे आंतरिक घटक आहेत. यामध्ये पहा अवधानाचे बाह्य घटक कोणकोणते आहेत? तर पहा उद्दीपकाचा आधार, उद्दीपकाची तीव्रता, हालचाल, विरोध, सजावट, नाविन्य, परिवर्तन, वैचित्र्य आणि पुनरावृत्ती हे जे आहेत हे
बाह्य घटक आहेत. आणि मित्रांनो तेच आपल्याला मागच्या विधानामध्ये देखील 2 दिलेले आहेत पहा, वैचित्र्य आणि पुनरावृत्ती हे जे आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक क आणि ड होतं आपलं ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजेच धारणा. याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य? पहा, योग्य आणि अयोग्य चुकतात पहा. तर अयोग्य म्हणजे की कोणतं विधान चूक आहे. कशासाठी लक्षात ठेवायचंय? ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा. याबाबत कोणतं विधान अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर एका व्यक्तीची धारणा शक्ती जी आहे, धारणा शक्ती ही सर्व गोष्टींच्या बाबतीत सारखीच असते. हे जे आहे हे अयोग्य आहे. म्हणजेच एक प्रकारे हे काय आहे? चूक आहे. पण आपलं हे उत्तर करेक्ट असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. यामध्ये पहा काय काय योग्य विधानं दिलेली आहेत. धारणेचा पुरावा आपणास व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा त्याच्या शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळतो. व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते आणि धारणा चांगली होण्यासाठी किंवा चांगल्यापणासाठी पठणानंतर विश्रांतीची गरज असते. लक्षात ठेवा त्यातील हे जे आहे हे अयोग्य आहे. म्हणजेच आपलं उत्तर करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते? हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने प्रयोग केला होता? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एका प्रयोगाचं नाव दिलेलं आहे. तर प्रयोग कसा केला होता? तर उजव्या हाताला आपली जी काही रेग्युलर सवय असते तर त्या सवयीमुळे तयार झालेलं जे काही कौशल्य म्हणजे स्किल असतं ते डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होतं हे पाहण्यासाठी आरसा आणि चांदणी हे जे उपकरण आहेत हे उपकरण वापरून किंवा त्याचा उपयोग करून प्रयोग कोणी केला होता? तर हा प्रयोग केला होता डॉक्टर गोपाल स्वामी यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपला या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो हे सर्वच्या सर्व जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील आपण प्रश्न घेत आहोत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावरती असेच प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य येत नाही? पहा खालीलपैकी असं कोणतं विधान आहे की जे अध्ययन प्रक्रिया आहे त्याचं ठळक वैशिष्ट्य नाही? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. हे जे आहे हे ठळक वैशिष्ट्यामध्ये येत नाही. यामध्ये त्याचे अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत? अध्ययन हे सहेतुक असते. अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते. दीर्घकाळ सराव नाही केला तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. हे जे तीनही पॉइंट आहेत 1, 2 आणि 4 हे पॉइंट अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहेत. आणि यामध्ये सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे जे आहे हे वैशिष्ट्यांमध्ये येत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात तेव्हा ते कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात? मित्रांनो जेवढे काही आपले डी.एड. बी.एडचे विद्यार्थी आहेत पहा त्या सर्वांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आपण याला एक प्रकारे शिक्षक भरतीचे तांत्रिक प्रश्न देखील म्हणू शकतो. आणि ज्या ज्या लोकांनी डी.एड. बी.एडच्या हे पाठ केलेले आहेत ना तर त्यांच्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे की आपण एखाद्या दुसऱ्या शाळेवरती जाऊन एकामेकाला शिकवतो ना ते पाठ असतात तर त्यावरून खूप सारं हे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला जाणून घेता येतात. तर यामध्ये काय आहे, जेव्हा शिक्षक शिकवतात किंवा शिकवताना खालीलपैकी अशा कोणत्या बाबी आहेत तेव्हा ते करत असतात तेव्हा कोणत्या अध्यापन पद्धतीचा ते वापर करतात? तर ते अध्यापन पद्धत जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रयोग दिग्दर्शन पद्धती या पद्धतीचा वापर शिक्षक करत असतात शिकवताना. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांनी खालील विधाने मांडलेली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? पहा अयोग्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी चूक विधान असा आपल्याला शब्द गृहीत धरायचा आहे मित्रांनो. तर अध्यापनाविषयी वेगळा विचार करणारे जे काही विचारवंत आहेत त्यांनी विविध विधानं देखील खाली मांडलेली आहेत. तर त्यापैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर अध्ययनार्थाचा परिणाम शिक्षकांवर होत नाही. हे जे उदाहरण आहे किंवा हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये योग्य असणारे विधाने पहा, शिक्षक अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्वाची असते. वर्गाध्यापन चालू असताना शिक्षकाचा परिणाम अध्ययनार्थावरती होतो. वर्गाध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्वाची असते. हे जे आहेत 1, 2 आणि 4 हे योग्य उदाहरण आहेत. आणि यामध्ये अयोग्य उदाहरण आहे पहा, अध्यापनाचा परिणाम शिक्षकांवरती होत नाही.
यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विकासाबद्दल विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? पहा, योग्य म्हणजे काय, तर या ठिकाणी बरोबर असा आपल्याला शब्द आहे. खाली दिलेल्या विकासांबद्दल विधानांमध्ये कोणतं विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. हे जे आहे उदाहरण किंवा हे जे विधान आहे हे करेक्ट विधान आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे कुसुमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? यामध्ये काही वर्तनाच्या महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत पहा. परिस्थितीला शरण जाणे, मानसिक ताण कमी होणे, खोटे समाधान मांडणे आणि दिव्वा स्वप्न पाहणे. हे जे 4 महत्वाच्या बाबी आहेत यापैकी कोणत्या बाबी आढळून येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर अ, क आणि ड हे आपलं उत्तर होईल. अ मध्ये काय आहे, परिस्थितीला शरण जाणे. क मध्ये काय आहे, खोटे समाधान मांडणे. आणि ड म्हणजे आहे दिवा स्वप्न पाहणे. हे ज्या वर्तनाच्या बाबी आहेत हे आढळून येतात कधी, विद्यार्थ्यांचं ज्या वेळेस कुसुमायोजन झालेलं असतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्वे सहाय्यभूत ठरतात? यामध्ये आपल्याला महत्वाची 4 तत्वे दिलेली आहेत किंवा 4 आपण उदाहरणं देखील म्हणू शकतो. या ठिकाणी उदाहरण पहा. पहिलं विधान काय आहे, अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्ट अगोदर निश्चित केले जातात. यानंतरचं काय आहे, अध्ययनार्थाच्या उपजत क्षमता विकसित करणे आवश्यक असते. तिसरं काय आहे, अध्ययनार्थाच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाशी संबंध प्रस्थापित करणे. आणि चौथं विधान आहे, अध्ययनार्थाचा दैनंदिन अनुभव अत्यंत महत्वाचा असतो. यामध्ये कोणते तत्व असे आहेत की ती सहाय्यभूत तत्वे ठरतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा अ, क आणि ड. अ, क, ड म्हणजे काय काय आहेत पहा. अ, क आणि ड. तर अ म्हणजे आहे अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्टे अगोदर निश्चित केले जातात. यानंतर काय आहे, क आहे. तर क काय आहे, अध्ययनार्थाच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाशी संबंध प्रस्थापित करणे. आणि ड म्हणजे काय आहे, तर अध्ययनार्थाचा दैनंदिन अनुभव अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होत असते? पहा, अध्ययनातून संक्रमण होते कोणकोणते असे घटक आहेत? यामध्ये आपल्याला 4 घटक दिलेले आहेत. विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, निष्ठा व मूल्य, पद्धती व कौशल्य, ज्ञान व तंत्र. या 4 पैकी कोणत्या घटकाचं अध्ययनामधून संक्रमण होत असतं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. अ, ब, क, ड म्हणजेच सर्व. अ म्हणजे पहा विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव. यानंतर पहा निष्ठा व मूल्य. क आहे पद्धती व कौशल्य. आणि ड आहे ज्ञान व तंत्र. या सर्व घटकाचं अध्ययनातून संक्रमण होत असतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीचा सहचार्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? यामध्ये 4 उपपत्ती दिलेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत? थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती, ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. यापैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. अ, ब आणि ड. फक्त ह्या ज्या उपपत्त्या आहेत यामध्ये अ मध्ये कोणता आहे पहा, थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती. ब म्हणजे पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती. आणि ड म्हणजे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. यांचा समावेश होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जशास तसा तयार होतो किंवा लक्षात ठेवा तयार होतो, या ठिकाणी साकार झालाय तर तयार होतो, तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला खालीलपैकी कोणती कल्पना म्हणता येईल? मित्रांनो, कधी कधी थोडंसं प्रिंट मिस्टेक होतं, समजून घ्या. त्या ठिकाणी मी चूक देखील माझी बरोबर करतो. आपण जेव्हा एखादा क्रिकेटचा सामना किंवा मॅच पाहतो तर तो आपल्या मनपटलावर जशास तसा तयार होतो, तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेमध्ये त्या कल्पनेला काय म्हटलं जातं? तर ती जी कल्पना आहे त्या कल्पनेला म्हटलं जातं पहा पुनरुत्पादित कल्पना. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुनरुत्पादित म्हणजे काय, तर पुन्हा उत्पादन झालेली. लक्षात ठेवा,
पूर्वानुभव म्हणजे पूर्वीचा अनुभव मनपटलावर जशाच्या तशा उमटला की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं उदाहरण लक्षात ठेवा. सर्वांना लक्षात असेल की आपल्या शाळेतील पहिला दिवस कसा असतो. तर हे जे उदाहरण आहे हे पुनरुत्पादित कल्पनेचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण योग्य आहे. पहा, कोणते लक्षण योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. तर ही मुलं नेमून दिलेलं जे काम आहे ते पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत, हे त्यांच्यातलं लक्षण आहे. कशामध्ये? अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमधील हे महत्वाचं एक लक्षण आहे. यामध्ये मित्रांनो पहा, अध्ययन अकार्यक्षम बालकांची काही महत्वाची लक्षणं असतात, म्हणजे की ते अध्ययन करण्यासाठी कार्यक्षम नसतात अशी काही बालकं असतात. त्यामध्ये आढळणारे जे सिम्पटम्स आहेत ते कोणते कोणते आहेत. लहान मुलांसारखे ते बोलत असतात, अतिशय लाजाळू वृत्तीचे असतात, ऐकण्यामध्ये एकाग्रतेचा अभाव असतो, स्मरणशक्ती त्यांना कमी असते, चिडखोर असतात, रागीट वृत्तीचे असतात, बदल मान्य करायला ते घाबरतात, म्हणजे बदल मान्य करत नाहीत, चेंजेस त्यांना नको वाटतात कोणत्याही प्रकारचे. यानंतर वाचन आणि लिखाण यामध्ये खूप साऱ्या त्या चुका करतात. ही मुलं योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमत नाहीत. लक्षात ठेवा, ही जे आहेत हे अध्ययन अकार्यक्षम बालकांची महत्वाची लक्षणं आहेत. या ठिकाणचं आपण उत्तर पाहिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपांपैकी खालीलपैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत. यामध्ये 3 आक्षेप आहेत. पहा, त्यामधील पहिला आहे, थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत, कसोट्यांमध्ये सहसंबंध असल्याचे आढळून आले आणि मानसिक क्षमता परस्परांपासून वेगळ्या नाहीत. या 3 पैकी कोणता आक्षेप जो आहे तो बरोबर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अ आणि क फक्त. तर अ मध्ये काय आहे, तर थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वातंत्र्य नाहीत, हे एक आक्षेप बरोबर आहे. आणि यानंतर क म्हणजे काय आहे, तर मानसिक क्षमता परस्परापासून वेगळ्या नाहीत, हा देखील आक्षेप त्यांचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, यामध्ये पहा, थर्स्टन यांनी संशोधनात 7 घटक मांडलेले आहेत. या घटकांना प्राथमिक मानसिक क्षमता असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी स्पेअरमॅन आणि थॉर्नडाईक यांच्या मांडलेली बुद्धीचे जे सिद्धांत आहेत त्या प्रत्येक सिद्धांताला त्यांनी विरोध केला आहे. कोणी? थर्स्टन यांनी. तर यामध्ये त्यांच्या क्षमता कशामध्ये आहेत पहा, संख्याविषयक क्षमता, भाषिक क्षमता, शाब्दिक ओघावत, यानंतर स्मृती, तर्क करण्याची क्षमता, अवबोध करण्याची क्षमता, अवकाश विषयक क्षमता, ह्या ज्या आहेत ह्या क्षमता त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्याला हे कमेंट करून सांगितलेलं, या प्रश्नाचं उत्तर आपण सांगितलेलं आहे.